श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। वेदांत बंडगर हत्येच्या निषेधार्थ सांगलीकरांचा उत्स्फूर्त कॅन्डल मार्च। हल्लेखोराला फाशीची मागणी, पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात संताप। वेदांतला न्याय मिळालाच पाहिजे, नागरिकांचा एल्गार। माथाडी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून 11 जून रोजी सांगली येथे हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून त्यांच्या 13 वर्षीय नातू वेदांत बंडगर याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या भीषण घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला असून समाजमन सुन्न झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज सांगलीकर नागरिकांनी एकत्र येत वेदांत बंडगर याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पोलिसांच्या कथित निष्क्रियतेच्या निषेधार्थ भव्य व उत्स्फूर्त कॅन्डल मार्च काढला। विश्रामबाग येथील शहीद अशोक कामटे चौकापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये वेदांतच्या कुटुंबियांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक, महिला आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। यावेळी उपस्थित नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन वेदांत बंडगर याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तसेच या हत्येतील मुख्य आरोपी निलेश गडदे याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच फाशीची शिक्षा सुनावली जावी अशी जोरदार मागणी करण्यात आलेली आहे। कॅन्डल मार्च दरम्यान अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आरोपी निलेश गडदे याच्या विरोधात पूर्वीपासून माहिती उपलब्ध असतानाही त्याला वेळेत ताब्यात घेण्यात आले नाही असा आरोप करण्यात आला। अनेक नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की हल्लेखोराला जतमध्येच वेळीच अटक झाली असती तर निष्पाप वेदांतचा जीव वाचला असता। या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे। वेदांत बंडगर याच्या हत्येला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। पाहुयात प्रमुख प्रतिक्रिया कोणाकोणाच्या आहेत। तानाजी सावंत, सतीश साखळकर, पृथ्वीराज पवार, विकास मगदूम। वेदांत बंडगर हत्येच्या निषेधार्थ सांगलीत भव्य कॅन्डल मार्च, शेकडो नागरिक, सामाजिक संघटना व कुटुंबियांचा सहभाग। आरोपी निलेश गडदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी, पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा संताप। वेळीच कारवाई झाली असती तर वेदांत आज आपल्यात असता, नागरिकांची भावना। शहीद अशोक कामटे चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा मार्गावर मार्च, वेदांतला न्याय मिळवून देण्याचा निर्धार। ब्युरो रिपोर्ट BBM न्यूज नेटवर्कसाठी मी पूजा खोत, मुख्य संपादक बसवराज महाराज अलगूर। श्रद्धांजली वाहून मी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतो। आपली सांगली म्हणजे गुन्हेगारांची राजधानी झाली आहे। दुर्दैवानं या सांगलीमधलं पोलीस खातं, राजकारणी, पुन्हा राजकारणाला राग येईल, परंतु या सगळ्यांचं संगनमत आहे आणि संगनमताशिवाय असा खून होऊच शकत नाही। कारण त्यांचं कुणाला तरी त्यांच्यावर प्रेशर येत असतं आणि त्या प्रेशर खाली हा सगळ्या गुन्हेगारी वाढलेली आपल्या सांगलीत। अनेकांनी आता कानागिरवानी त्याचं फार चांगलं वर्णन केलं। दुर्दैवानं आपण सांगलीकर तितके सजग नाहीये अशी माझी मनाची जागा आहे। जर आपण दर वेळेला फक्त एकदा येतो नंतर सगळं विसरून जातो, हे होता कामा नये। आज सांगलीचं नाव मुंबई सारखं झालेलं आहे। एकेकाळी मुंबई गुन्हेगारांची राजधानी होती, आज आपली सांगली तशी झाली आहे। दर आठवड्याला 2 ते 3 मर्डर होतात। आमचं संजयनगर म्हणजे तर आगरच झालाय। एक आठवडा झाला की एखादा खून आहेच, असं होता कामा नये। तर आपण सगळ्यांनी प्राणपणानं विरोध केला पाहिजे। पण वेदांत जात असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना याची जाणीव झाली पाहिजे की तुमच्या आमच्या घरामध्ये आपली मुलं असतील, नातवंड असतील,
ज्येष्ठ नागरिक असतील, आज घराच्या बाहेर गेल्यानंतर कुठलाही मुलगा मुलगी सुरक्षित घरी येईल का नाही याची खात्री राहिलेली नाही, अशी अवस्था सांगलीची झालेली आहे. परवाच धामणीवरून एक बाप लेक येत होते, तिथं कुठंतरी मुलं रस्त्यावर गाडी लावून काहीतरी दंगा करत होते. त्यांनी फक्त विचारलं, तिथल्या तिथं मारून टाकलं त्या 60-65 वर्षाच्या इस्माला. काल तर आता हे 11 तारखेला जे घडलेलं आहे, मला आश्चर्य वाटतंय. मला पहिल्यांदा वाटलं गोळीबार केला असेल, त्याच्यात चुकून लागली असेल, पण बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलं त्यावेळा अक्षरशः थरकाप उडवण्यासारखी गोष्ट झाली. त्याच्या कॉलरला धरून त्याच्या डोळ्यामध्ये गोळी मारली. इतका हिंसक प्राणी माणसामध्ये असू शकतो त्याचा सर्वांनी आपण निषेध केला पाहिजे. एवढंच नाही, पोलीस तर जबाबदार आहेतच, पण मी आज सगळ्यांना तुम्हाला सांगतो, इथं सगळे नेते कंपनी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण सगळे नागरिक आहोत. आज बाळासाहेबांच्या घरात घडलेली गोष्ट तुमच्या आमच्या घरात घडू शकते एवढी जाणीव ठेवा. आणि तुम्ही जिथं राहताय, जिथं काम करताय, तिथं अशा प्रवृत्तीचे लोक तुम्हाला आम्हाला माहिती असतात. बराच वेळेला राजकीय लोकांना सुद्धा फोन येतो की मला पोलिसांनी बोलवले, जरा फोन करा. आणि आपण फोन करतो, त्याच्या मागं काय आहे त्या आपलं त्याची चौकशी सुद्धा करत नाही की आपण कुणासाठी फोन करतो. कामगारामध्ये अतिशय तडफेने काम करणारा आमचा हा सहकारी, त्यांच्यावर जो आघात झालेला आहे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियावर जो आघात झालेला आहे, त्या आघातामधून त्यांना सर्वांना सावरण्याचं बळ मिळो एवढीच मी निसर्गाकडे प्रार्थना करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या जीवानी कुणाचंही वाईट केलेलं नव्हतं, नुकतंच त्याला उमलायचं होतं, अशा मुलाला गोळ्या घालणं हे कुठल्याही माणुसकीत बसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की सांगली शहरामध्ये जर असा प्रकार घडला तर शहराने उठून जागा होण्याची गरज आहे. ही वेळ आज आमच्या ह्या बटगर कुटुंबियावर आली, उद्या ती कोणावरही येऊ शकते. आणि पोलीस प्रशासन जर शांत असेल, केवळ बदलीवर सगळ्याची बोळवण करत असेल, तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा या सर्वांची नीटपणे चौकशी झाली पाहिजे. हे संपूर्ण देशभर पसरलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या कॅन्डल मार्च आणि आदरांजली शोकसभेसाठी आम्ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर गुंडाला जात नसते, धर्म नसतो. गुंडगिरी करणाऱ्यांना त्यांच्या मुसक्या आवळून जेलमध्ये ठेवण्याची जबाबदारी इथल्या पूर्ण प्रशासनाची असते. पण ही घटना घडल्याच्या एक दिवस आधी तक्रार करायला गेल्यानंतर 4 तास तक्रारच लिहून घेतली नाही. आणि त्याचबरोबर त्याच्यामधून इथल्या गुंडांची एक ताकद वाढली आणि ते घरापर्यंत पोहोचून त्या गोळ्या बालकाचा त्याच्या गळ्याला उचलून त्याचा ज्याला थंड डोक्याने केलेला तो खून आहे. आणि सरकार अजूनही या सगळ्या गोष्टी घडवण्यामध्ये त्या जत तालुक्यामधले जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत, इथं आल्यानंतर बातमी वाचली, त्यांची फक्त बदली केली. काय सरकारमधल्या कुणाच्या घरामध्ये जर असं घडलं असतं तर सरकार एवढ्या शांतपणे राहिलं असतं का? आणि म्हणून एका बाजूला तातडीनं त्या इन्स्पेक्टरला तिथून हाकललं पाहिजे, याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे, ज्याचा उल्लेख आता विकासजीने केला की दर आठवड्याला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी
खून होत असतील तर गुंडांचं ज्यांच्यावरती कुठलेही कायद्याचा धाक नाहीये त्यांचं मनोबल दर दिवशी वाढत जाणार आहे. उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली पाहिजे आणि आरोपींना फाशीत झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, जोपर्यंत आधी सांगितल्याप्रमाणे कालही सांगितलं होतं एसपीना की जे आता तुम्ही संशयित म्हणून जर पोलीस स्टेशन मध्ये ठेवले, जे 10 तारखेला निलेश सोबत किंवा निलेशला आणण्यामध्ये सहभागी होते, तिथं आजही ते तिथं नजर कैदेत आहेत 8 जण, त्यांच्यावर देखील गुन्हा जर नोंद नाही झाला तर 8 दिवसांनी आम्ही संपूर्ण हमाली क्षेत्रातलं कामकाज बंद ठेवणार आहोत, ते पण बेमुदत जिल्ह्यातील. हा इशारा आहे. या ठिकाणी आपण सर्वजण आलात, वेदांतला सहानुभूती, त्यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती दाखवली आणि एक समाजाला आणि प्रशासनाला दिशा दाखवण्याचं काम आपण सर्वांनी केलं. आपण आलात त्याबद्दल मी हमाल पंचायत आणि बंडगर कुटुंबियांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. तानाजीराव असले विकासराव भैया आम्ही आंदोलन करत असताना सर रात्री म्हणजे भयमुक्त नशामुक्तीचं निवेदन देताना मुख्यमंत्री येणार होते. त्यावेळेला आम्ही पोलिसांना म्हटलं आम्हाला रितसर वेळ द्या. तर रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी घरातनं बाहेर पडेपर्यंत आमच्या दारात पोलीस आणि सकाळी दारातनं भरून पाय टाकल्या आम्हाला खासगी गाडीतनं पोलीस स्टेशनला बसवलं जाते. आमच्यावर कुठलाही गुन्हा नाही, कुठला आरोप नाही. मग आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करायला आणि स्थानबद्ध करताना तुम्हाला काय वाटत नाही? तर पोलिसांना ठरवलं तर देवळातल्या दारात चप्पल सुद्धा चोरलं गेलं तर ते सापडेल. मात्र एखादा गुन्हेगार राजरोज फ्लायरिंग करतोय, रात्रीत येतोय, हितप्रत एका माणसाला संपवतोय, ह्या गुन्हा पोलिसांच्या साक्षीनं आणि पोलिसांनीच केलेला आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. कारण कुठं काय घडतंय कुठं काय नाही हे सगळं त्यांना माहित असतंय. हे एसपी आले, एसपीची बदली झाली, ह्या एसपीने जालना जिल्ह्यात काय केलं, सातारा जिल्ह्यात काय केलं, एका मंत्र्याच्या कॉलरला हात घालून त्यांची फोटो म्हणण्यापर्यंतची ताकद होती. मला वाटलं आमचा सांगली जिल्हा व्यसनाधीन झालाय, गुन्हेगारीनं घासलेला आहे, ह्यांच्या काहीतरी कायदा सुव्यवस्था काहीतरी काठी चांगली चालेल. मात्र ह्यांच्या डोळ्यात एखाद्या 11 वर्षाच्या मुलाचा मुलगा पडत असेल तर ह्या जोशी साहेबांकडे जी अपेक्षा होती ती फेल गेली असं वाटून देऊ नका जोशी साहेब. माझी या तमाम बंडगर कुटुंबियांनी सांगलीकरांच्या वतीनं विनंती आहे, आपण आपला पोलीस खाक्याच्या जसं जरांगेंच्या इथं आणि सातारा दाखवला त्याच्यात मला जायचं नाही. मात्र ह्या गुन्हेगारीला आणि ह्या भ्रष्टाचाराला आणि ह्या नशामुक्तीला जर आळा घालायचा असेल तर हीच तुम्हाला संधी आहे. अन्यथा गमिनी कायद्याने आम्ही ह्या सांगली जिल्हा पोलीस स्टेशनचं नाव एखाद्या विशिष्ट कार्यालय म्हणून नाव द्यायचं आम्हाला भाग पडू नका. एवढीच या निमित्तानं मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. मोहितेचा खून झाला 1 वर्ष झालं. त्यावेळी आम्ही सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन भयमुक्त नशामुक्त संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून अनेक गल्ली गल्ली चौकात चौकात बागेत जाऊन आम्ही जनजागृती केली, सुरक्षेचे स्वसंरक्षणाचे फॉर्म भरले आणि लोकांना जागृत करतोय. पुन्हा तीच घटना, तशाच घटना. मग खून थांबले का? काही दिवस कारवाया चालू झाल्या, काही दिवस पोलिसांनी गांभीर्याने घेतलं, पण ह्याला पाठीशी कोण घालतं ह्या मूळ मुद्द्यावर आपण गेलं पाहिजे. केवळ असे मनोगत व्यक्त झाली, जास्त वेळ घेत नाही. फक्त भयाने सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने गेल्याचं एकूणच प्रशासन, शासन आणि पोलीस खात्याला आमचं विनंती आहे की 11 तारखेला सकाळी 10 तारखेला रात्री जे काही आमच्या लक्ष्मणच्या घरामध्ये घुसून त्याला धमकी दिली, त्या बायकोला धमकी दिली, तिथून ते दुसऱ्या दिवशी 11 तारखेला 6:30 वाजेपर्यंत वेदांचा बळी जाईपर्यंत जे त्या हत्याकांडामध्ये सहभागी होते, त्या हत्येची सुरुवात जिथून झाली, तिथून जे आरोपी त्यामध्ये सहभागी आहेत, पोलीस स्टेशन मध्ये ज्यांनी अख्रस्ताळेपणा केला, तिथं फिर्यादींच्या विरोधातच गुंडाला बोलवलं गेलं, तिथं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भैयाने सांगितल्याप्रमाणे बंदूक निलेशच्या हातात होती, परंतु त्याचं बटन दाबायला जी ताकद होती ती पोलीस स्टेशन मध्ये आजही नजर कैदेत आहे. त्यांच्यासह आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्वांना 8 दिवसाच्या आत त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे नोंद झाले पाहिजेत. दुसरी गोष्ट,
फक्त बाधित झालं किंवा त्यांच्या घरातलाच एक मोठं नुकसान झालं असं नाही, तर तमाम कष्टकरी वर्ग आणि तमाम सांगलीकरांच्या वरती हा एक मोठा घाव घातला गेलेला आहे. या घावामुळं फक्त सांगली हादरली अशी नाही, तर महाराष्ट्र आणि देशभरामध्ये ही मोठ्या प्रमाणावर बातमी गेली आणि सांगलीची बदनामी तर झालीच, पण प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना, प्रत्येक भावाला विचार करायला लावणारी, देशातल्या प्रत्येक माता भगिनीला आणि भावाला, कुटुंबियांना विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. मला सांगा, आपण सगळेजण कष्टकरी वर्ग आहे. वेदांतला ज्या पद्धतीनं मारलं, आज बातम्या यायला लागल्यात की त्या दिवशी तर राजकीय हस्तक्षेप झालाच, मोठ्या प्रमाणावर कोण अधिकारी, कोण मोठे म्हणून अधिकारी होता तो हस्तक्षेप करायला लागलेला. काही राजकारण्यांचे फोन आले, ते हस्तक्षेप करत होते. स्वतः PI साहेब यांचा जर का इतिहास बघितला त्या कोळेकर साहेबाचा, तर त्या दिवशी जसं 4-5 तास त्यांनी वेळ वाया घालवली, यांचा गुन्हा नोंद करून घेतला नाही. असंच तेजाला ह्या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी कवठे मंकाळच्या बहुतेक एका पोलीस स्टेशनला ते अधिकारी होते. अशाच पद्धतीने त्यांनी वेळ घालवला, अशाच पद्धतीने त्यांच्यावरती दबाव आला. एका लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये एक केस घेऊन आई, तिचा भाऊ, मामा अशी सगळीजण त्या पोलीस स्टेशनला गेली होती. ज्याच्यावरती लैंगिक अत्याचार झाला तो तिथं हजर होता. यांची केस घेतली नाही आणि उलट त्यांच्यावरतीच केसेस घातल्या. त्या मातेनं आत्महत्या केलेली आहे. त्या मातेनं आत्महत्या केल्या. त्या केसचा सगळा कागदोपत्री पुरावा माझ्याकडे आला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आला. असा हा कोळेकर त्या पोलीस स्टेशन मध्ये बसून त्यांना जर काही 5-6 तास वाया घालवले नसते, तर आज आपला वेदांत वाचला असता. आज देशभरातल्या माता भगिनींना जे असुरक्षित वाटायला लागले ते वातावरण तयार झालं नसतं. तेव्हा पहिली मागणी आमची अशी असणार आहे की इथून SP साहेबांना 100% आमचा निरोप जाणार आहे तुमच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून, की कोळेकर साहेबांना तुम्ही बदलला, आम्ही तुमचा आभार मानतो. तिथनं काढलं, कारण तपास त्याच्या हातात, चोराच्याच हातात तपास देणं अजिबात बरोबर नाही. तिथनं काढलं, याबद्दल आभार आहे. पण कोळेकर निलंबितच झाला पाहिजे आणि त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे. आम्हाला महिला कष्टकरी वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या संघटनांचे आज या ठिकाणी आपण दिनांक 11 रोजी भारतमालकाच्या येथील हमालांच्या वादामध्ये काही गुंडांनी प्रवेश करून सुरुवातीला जतमध्ये बाळासाहेब बंडगर आणि मारुती बंडगर आणि लक्ष्मण खरात यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाल्यानंतर गुन्हेगारांनी निलेश गडदे आणि त्याच्या सहकार्याने सांगलीमध्ये बाळासाहेब बंडगर यांचे जाणून बुजून टार्गेट करून बाळासाहेबांनी नसल्यामुळे आणि इतर कुणी पुरुष नसल्यामुळे बाळासाहेबांचे थोरले नातू मारुती बंडगर विद्यमान संचालक यांच्या मुलाला टार्गेट करून अत्यंत क्रूर पद्धतीने त्याच्या डोळ्यामधून मेंदूत गोळी मारण्यात आली आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे. अशा या बालकाच्या हत्येमुळं चुकीनं या कायदा सुव्यवस्थेच्या अंतामुळं वेदांचा बळी गेलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा झाला अंत, बळी गेला वेदांत असंच म्हणावं लागेल. आणि सांगलीतील एकूणच परिस्थिती पाहता होऊन गेलेली आहे. त्यांच्या काळामध्ये सांगली जिल्हा पूर्ण शांत झाला होता. गैरव्यवहार होत नव्हते, गुंडागर्दी थांबलेली होती. त्यांनी केलेल्या धाडसामुळं, एन्काउंटरमुळं कुवेत्यात गुंड त्याला संपवलेलं होतं आणि त्यानंतर सांगली शांत झाली. त्यानंतर अशा पद्धतीचं पोलीस प्रशासनामध्ये अधिकारी आलेले नाही आहेत. तर त्यांच्यासारखा कर्तृत्ववान धाडसी अधिकारी पुन्हा सांगली जिल्ह्याला मिळावा आणि म्हणून आपण त्यांचं स्मरण करून या ठिकाणी आलेलो आहे क्रांतिसेन नाना पाटलांच्या इथे. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.